तर हा कोणाच्या ढोंगणात अड्या करता चला तुम्हाला सांगतो आपल्या समोरच्या ब्लॉगमध्ये. तर का म्हणता बे पोट्टे हो. तर आपली होती हळदीची रात्र आणि आपल्याला न्यायचं होतं कुठं, हॉलमध्ये न्यायचं होतं पुरा मटेरियल, भाजीपाला वगैरे सगळं किराण्याचं सामान. मग पोट्टे बसले मागच्या गाडीत, म्हणजे मागच्या डाल्यामध्ये, आणि आम्ही बसलो दोघं तिघं जण समोर. माल वगैरे भरला होता. मग आम्ही गेलो माल वगैरे घेऊन कुठं, हॉलमध्ये गेलो तर पूर्ण कचराच होता, साफ काही झाला नव्हता. आणि रात्रीचे वाजले होते किती 3. आणि हा मंग्या भाऊ त्या सिक्युरिटीच्या ढुंगणामध्ये काड्या करत होता. तो भावाजी खाजवत होता आणि हा मागून काड्या करत होता. मग सगळे भाऊजी वगैरे पूर्ण 3ही भाऊजी होते. मालवाल उतरवला. मग सेकंड ट्रिपला गेलो आम्ही. सेकंड ट्रिपला बसले होते 5-6 जण बसले होते मागच्या याच्यात. मग पहिले आम्ही कुठं गेलं, नाश्ता करायसाठी. मग या सर्वांना म्हणलं एक क्लिप घेतो म्हणलं, का म्हणता बे पोट्टो होची. तर घेतली मग क्लिप. पण यांचा काही आवाजच निघत नव्हता, कारण यांची पूर्ण रात्र बिघडली होती, म्हणजे रात्र पूर्ण जागरणमध्ये गेली होती. म्हणून मग आम्ही गेलो कुठं, नाश्ता वगैरे करायसाठी. नाश्ता करायसाठी गेलो तर आलू शिलणं चालू होते. सकाळचे वाजले होते 4:30. आणि हा एक घेऊन बसला होता आपला कोणत्यामध्ये, डोनट वगैरे घेतला न कोणत्यात बसून गेला. माही चोरले नाही पाहिजे म्हणून बसून गेला होता तिकडं. मग सगळ्यांना घेतले आपापले डोनट, सगळे खायसाठी लागले. मग आपला मामा सांगायला बसला गोष्टी, खूप लंब्या गोष्टी सांगत होता, हात हलवं. मग आम्ही गेलो कुठं, आपला रूम होता पर्सनल झोपासाठी, आमचा सगळ्यांचा रूम होता. झोपायला गेलं तर कोणाला झोपू नाही दे, इकडून तिकडून चकलस चालूच होती. मग सकाळी 5:30-6 वाजता आले पोहे. यांनी आणले होते पोहे. 1-2 जण, म्हणजे 1-2 भाऊजी आमचे झोपले होते. मग खाल्लं आम्ही ना सकाळी पोहा भाऊजीले वगैरे उठवून.